महाराष्ट्रामध्ये शेतजमीन कोण घेऊ शकतं हा प्रश्न वाटतो साधा, पण याचं उत्तर ना एका खूप महत्वाच्या आणि जराशा गुंतागुंतीच्या कायद्यात दडलेलं आहे. चला, आज आपण तोच कायदा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हा कायदा मुळात का आणला गेला, म्हणजे त्यामागची समस्या काय होती ते पाहू. मग त्याचे महत्वाचे नियम काय आहेत, आजच्या काळात त्यात काही अपवाद आहेत का ते बघू. एक इंटरेस्टिंग केस पण आहे. आणि शेवटी या सगळ्याचा भविष्यासाठी काय अर्थ होतो हेही समजून घेऊ. प्रत्येक कायद्यामागे ना एक कहाणी असते, आणि या कायद्याची गोष्ट सुरू होते थेट 1948 साली. विचार करा, त्यावेळी असं काय घडत असेल की शेतकऱ्यांच्या जमिनीचं संरक्षण करण्यासाठी एका अगदी नव्या कायद्याची गरज पडली. कल्पना करा, गावामागून गावं ओस पडतायत, लोक शहरांकडे धाव घेतायत आणि त्यांच्या जमिनी त्या हळूहळू शहरातल्या लोकांच्या हातात जातायत. आता यामुळे फक्त जमिनीचा मालक नाही बदलत, तर अख्खा शेतकरी समाज, त्याचं अस्तित्वच धोक्यात येत होतं. यामुळे एक विचित्र परिस्थिती तयार झाली होती, ज्याला अनुपस्थित जमीनदारी किंवा ॲब्सेंटी लँडलॉर्डिझम म्हणतात. म्हणजे काय, तर जमिनीचा मालक एक आणि ती कसणारा दुसराच कोणी. मालक शहरात बसलाय आणि इकडे जमिनीचं काय होतंय याच्याशी त्याला काही देणं घेणं नाही. हा कायदा नेमका हेच थांबवण्यासाठी आणला गेला होता. बरं, मग ह्या समस्येवर सरकारनं उपाय काय काढणं? या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट अगदी सरळ होतं. जी व्यक्ती जमिनीवर राबते, जी जमीन कसते, तिचा आणि त्या जमिनीचा थेट संबंध जोडला गेला पाहिजे. मधले दलाल किंवा फक्त नावापुरते मालक नकोत. तर कायदा हे ध्येय साध्य कसं करतो? आणि इथूनच आपण या कायद्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या नियमाकडे येतो. कारण ही संपूर्ण व्यवस्था फक्त एका शब्दाच्या व्याख्येभोवती फिरते, आणि तो शब्द आहे शेतकरी. कायद्याच्या नजरेत शेतकरी म्हणजे नक्की कोण? कायद्यानुसार शेतकरी म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतःहून जमीन कसते. आता ही व्याख्या एकदम सोपी वाटते, बरोबर? पण यातला जो स्वतःहून किंवा वैयक्तिकरित्या हा शब्द आहे ना, त्यातच सगळा खेळ आहे. आणि इथेच कायदा एक मोठा फरक करतो. एकीकडे आहे नैसर्गिक मनुष्य, म्हणजे आपण सगळे जिवंत माणसं, आणि दुसरीकडे आहे न्यायवादी व्यक्ती, म्हणजे एखादी कंपनी किंवा संस्था. कायदा स्पष्ट सांगतो की कंपनी ही नैसर्गिक मनुष्य नाहीये, त्यामुळे ती स्वतः शेती करू शकत नाही, आणि म्हणूनच कंपनी कधीही शेतकरी असू शकत नाही. पण थांबा, कायदा बनला 1948 साली. जग खूप पुढे गेलंय, उद्योगधंदे वाढलेत, शहरं वाढतायत. मग या जुन्या कायद्याचं काय? त्याला आजच्या जगाशी जुळवून घ्यावंच लागेल, नाही का? अगदी बरोबर. म्हणूनच या कायद्यात काही अपवादांना जागा ठेवली आहे. म्हणजे काही खास परिस्थितीत बिगर शेतकऱ्याला सुद्धा जमीन विकत घेता येते, पण त्यासाठी खूप कडक अटी आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांची म्हणजे कलेक्टरची परवानगी लागते. आणि या नियमांना वेळेचे एक भयंकर बंधन आहे. विशेषतः 2016 मध्ये झालेल्या एका बदलानंतर हे खूप महत्वाचं झालंय. समजा एका बिगर शेतकऱ्याने फॅक्टरीसाठी जमीन घेतली, तर त्याला ती जमीन 5 वर्षांच्या आत त्या कामासाठी वापरावीच लागते. नाही वापरली तर कलेक्टर अजून 5 वर्षांची मुदतवाढ देऊ शकतो, पण त्यासाठी बाजारभावाच्या 2% दंड भरावा लागतो. आणि समजा यानंतरही काही झालं नाही, तर मग मात्र कलेक्टर ती जमीन थेट सरकार जमा करून घेऊ शकतो. म्हणजे खेळ खल्लास. आता हे सगळं तर झालं नियमांबद्दल, पण कायदा प्रत्यक्षात कसा काम करतो हे एका खऱ्या केसवरून जास्त चांगलं समजतं. चला, एक अशीच रंजक केस पाहूया जी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेली होती. तर झालं असं की एका कुळाला म्हणजे भाडेतत्वावर शेती करणाऱ्याला कायद्यानुसारच जमिनीची मालकी मिळाली. तो मानद खरेदीदार बनला. त्याने काय केलं, एक मृत्यूपत्र बनवलं आणि ती जमीन एका बिगर शेतकऱ्याच्या नावावर करून टाकली. त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं, तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांनी हे हस्तांतरण अवैध ठरवलं आणि ती जमीन थेट सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले. आता इथे एक खूप मोठा कायदेशीर प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे मृत्यूपत्र. ज्याने आपण मृत्यूनंतर आपल्या मालमत्तेची वाटणी करतो, त्याला कायद्याने प्रतिबंधित केलेलं हस्तांतरण मानता येईल का? म्हणजे कायद्याला बगल देण्यासाठी मृत्यूपत्राचा वापर करता येतो का? आणि यावर सुप्रीम कोर्टाचा निकाल अगदी स्पष्ट होता, होय. मृत्यूपत्र हे सुद्धा एक प्रकारचं अभिहस्तांतरण आहे आणि कायद्याच्या कलम 43 नुसार त्यावरही तेच निर्बंध लागू होतात जे जिवंतपणे केलेल्या हस्तांतरणावर होतात. सोप्या भाषेत सांगायचं तर
जे काम हयातीत करू शकत नाही ते मृत्यूपत्र करूनही करू शकत नाही. कोर्टाने यामागे खूप महत्वाचा विचार मांडला. ते म्हणाले की जर आपण मृत्यूपत्राद्वारे अशी पळवाट दिली तर या कायद्याचा जो मूळ उद्देश आहे, म्हणजे भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणं, तोच धोक्यात येईल. कायद्याचा आत्माच हरून जाईल. तर मग या सगळ्या गुंतागुंतीच्या कायदेशीर चर्चेतून आपण काय शिकायचं, याचा अंतिम बोध काय? हा कायदा म्हणजे एका मोठ्या तारेवरच्या कसरतीसारखा आहे. एका बाजूला आहेत आपले शेतकरी आणि त्यांचं संरक्षण, जे देशासाठी खूप महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे देशाचा आर्थिक विकास, त्यासाठी लागणारे कारखाने, घरं, रस्ते. हा कायदा या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधण्याचा एक प्रयत्न आहे. आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला सतत विचार करायला लावतो. आपला देश जसा जसा पुढे जाईल तसतसं शेतकऱ्यांचं संरक्षण आणि भविष्याच्या गरजा या दोन्हींमध्ये आपण योग्य संतुलन कसं साधणार आहोत, याचं उत्तर आपल्याला मिळूनच शोधावं लागेल.